नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अकोल्यात मातंग समाजाचा एल्गार। मुसळधार पावसातही आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी हजारो बांधव रस्त्यावर। वर्षा फुसे यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क अकोला। नमस्कार प्रेक्षक हो, अनुसूचित जातीच्या आरक्षणात तातडीने उपवर्गीकरण लागू करावे या मुख्य मागणीसाठी अकोला महानगरात मातंग, सुदर्शन, वाल्मिकी आणि खाटीक समाजाच्या वतीने एक भव्य महामोर्चा काढण्यात आला। निसर्गाचे आव्हान स्वीकारत कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही हजारो समाज बांधव या मोर्चात अत्यंत हिरिरीने सहभागी झाले होते। या ऐतिहासिक महामोर्चामध्ये केवळ शहरातीलच नव्हे तर अकोला जिल्ह्यातील आकोट, मुंडगाव, रौदळा, जवळका, आकोली, कुटासा, पळसोद, शिवपूर आणि दहीहंडा यांसह अनेक ग्रामीण भागांतून युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना स्वखर्चाने हजेरी लावली होती। या आंदोलनाला बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख सामाजिक नेतृत्व अकोल्यात दाखल झाले होते। यामध्ये परिमल कांबळे, अध्यक्ष, राष्ट्रीय लघुशक्ती संघटना, विष्णू कसबे, संस्थापक अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना, सचिन साठे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू, कैलास खंदारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना, डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त, प्रभू गवई, संस्थापक अध्यक्ष, आकोट तालुका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती यांच्यासह राजू तायडे, अनिल तायडे, राजेश घोडे, उमेश लखन, धनंजय धनाडे, योगेश सोनोने आणि रुपेश खडसे आदी मान्यवर उपस्थित होते। हा संपूर्ण मोर्चा पिवळ्या झेंड्यांनी आणि डफड्यांच्या कडकडाटाने न्हाऊन निघाला होता। संविधानाला अपेक्षित सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण अकोला शहर दणाणून सोडले। विशेष म्हणजे हजारोंची गर्दी असूनही पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा मोर्चा अत्यंत शांततेत, संयमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। मोर्चाच्या समारोप प्रसंगी बोलताना सर्वच प्रमुख मान्यवरांनी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। तसेच येत्या 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मातंग, सुदर्शन, खाटीक आणि वाल्मिकी या उपेक्षित समाजाला आरक्षणाबाबत सरकारकडून अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी मिळेल असा मोठा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।